खाली बोलले में है तो उसका ठीक तरीके से जो अपनी सरकार है वो लोकशाही मानती है, लेकिन अगर देश के खिलाफ में परदेश के शत्रु लोगों को समर्थन देने वाला कोई बात कर रहा है तो उसके बारे में जो उचित यंत्रणा है वो उसके बारे में जरूर ध्यान दे सकती है। नाही, एका बाजूला मी पाहते आहे की द्वेषाचं राजकारण सातत्याने केलं जात आहे, कुणाला तरी विरोध करायचा अशा प्रकारची भूमिका दिसते आहे। समोरच्या माणसाला आयुष्यातून उठवायचं असा काहीतरी संकल्प करून कधीही देव यश देत नसतो। तर याउलट कुणावरही टीका केली तरी प्रतिटीका अत्यंत थोडक्या शब्दामध्ये करण्याचं काम आमचे नेते करतात आणि त्या दृष्टिकोनातून आझाद मैदानाच्या मेळाव्यामध्ये लोकांना विकास होण्याच्या दृष्टिकोनातून उत्साह आणि स्फूर्ती देणारा असा हा कार्यक्रम असेल याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही आहे। मॅडम, युवा संघर्ष की लवकरच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार येईल, लवकरचची व्याख्या काय? लवकरच म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष किंवा कधीच नाही असं काही असू शकतं। त्यामुळे त्यांना मी आदर करते त्यांचा, परंतु त्यांनी ज्या वेळेला कुणालाही विचारत न घेता राजीनामा दिला त्याच्यानंतर विधानसभेतली आमची जी 4 पदं होती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि परिषदेचे सभापती आणि उपसभापती, त्या सगळ्या विधिमंडळाच्या राजकारणावर काय परिणाम झाला आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावर जर आदर व्यक्त करते मी, ते त्यांचं काम करतायत एवढंच मला वाटतं। सचिन आहे असं म्हणतायत की सरकार ते काय झालं आहे, मी देवीचं दर्शन घेतल्यावरतीनं बाकीच्या लोकांची स्टेटमेंट माझ्या काही लक्षातच नाही आहे, त्यामुळे मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही आहे। मला असं वाटतं आपण या विषयापुरतं मर्यादित राहिलं तर एक तर अतिशय मला आनंद होतो आहे की टेंभी नाकाच्या देवीला दर्शनासाठी आम्ही आलो। खरं तर देवतांकडे किंवा देवाला आपण जातो तर असं आपली म्हणण्याची पद्धत आहे की आम्ही दर्शन घेतलं, पण खरं देवी दर्शन देत असते। तसं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन करून टेंभीच्या या नाक्यावरच्या मातेने सर्वांना एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद दिलेला आहे। महिलांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, कामगारांसाठी, सफाई कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना सरकार करतं आहे आणि आज आम्ही शिवसेनेच्या नेत्या, उपनेत्या यांचं सगळ्यांनी आरतीला यावं असं आम्हाला आग्रहाचं निमंत्रण सन्माननीय नरेशजी म्हस्के, मीनाक्षी शिंदे या सगळ्यांनी दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे मीनाताई कांबळी, मनीषा कायंदे, कला शिंदे, कृष्णा विश्वासराव, त्याच बरोबर सर्व मनीषा कायंदे, सुवर्णा करंजे, मेहरताई, हे सगळे आम्ही इथे आलेलो आहोत। आणि विशेष म्हणजे विजयादशमीच्या दिवशी जो आझाद मैदानला सभा होणार आहे त्या सभेच्या तयारीमध्ये सर्वजण गुंतलेले आहेत, परंतु या ठिकाणचं 48 वर्ष पावित्र्य आणि त्याचबरोबर लोकांचं प्रेम या देवीने अनुभवलेलं आहे आणि लोकांचंही देवीवरती प्रेम आहे। नवरात्र पार पडत असताना समाज जो आहे तो अधिक आनंदी, सौख्य व्हावं आणि अशाच पद्धतीने चांगलं काम करावं। आणि सांगायला हरकत नाही की आमचे जे सगळे सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांना अजून चांगली कामाची संधी मिळावी अशी देखील आम्ही देवीकडे प्रार्थना केलेली आहे। तुम्ही देवीचरणी एक पुस्तक ठेवलं आहे, काय पुस्तकामध्ये मला समाधान वाटतं आहे की राजहंस प्रकाशनने दुर्गाबाई भागवतांचं असंच त्यांच्याशी विस्तीर्ण चर्चा केलेलं पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी माझ्याबद्दलचं असं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे। करुणा गोखले म्हणून लेखिका आहेत, त्यांनी ते केलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल महोदय यांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे। आणि आपण आयुष्यामध्ये काम करत असताना जेव्हा असं पुस्तक देवीच्या चरणी ठेवतो त्यावेळेला खरोखर समाधान वाटतं की अजून चांगलं काम आमच्या हातून व्हावं आणि माझं हे भाग्य की इथे देवीच्या चरणी मला हे पुस्तक ठेवता आलं, त्याच्याबद्दल मी ज्यांनी सहकार्य दिलं त्यांची आभारी आहे। एक साधारण महिन्यापूर्वी कॅबिनेटच्या समोर त्याचं चर्चा होण्याची पूर्वतयारीची बैठक झालेली आहे, त्यामुळे आता मी लवकर शब्द वापरत नाही आहे, परंतु एक पुढच्या 2 महिन्यांमध्ये महिला धोरण मंजूर होईल अशी मला अपेक्षा आहे। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असं म्हणतात की शिवसेना आणि अजितदादा गटाला भाजपमध्ये विलीन व्हायची वेळ येईल। नाही, आता असं आहे की विजय वडेट्टीवार एक वेळचे आमचे सहकारी, म्हणजे आमच्या परिषदेत ते माझ्या शेजारीत बसायचे आणि त्यांचं आता विरोधी पक्षनेते म्हणून ते झालेत म्हटल्यावरती थोडंसं मला असं वाटतं परिपक्व व्हायला वेळ लागेल, कारण एक रस्त्यावरचा नेता म्हणून त्यांची भूमिका आहे। तर मला असं वाटतं पुढे त्यांनी संयम ठेवावा, पुढे काय होते दिसेल।
परंतु अशा पद्धतीने कुठलेही ज्याला निराधार बाकीचं त्यांनी करू नयेत. मला अजून एका गोष्टीवर तर तुम्ही विचारताय राजकारण, तर थोडं स्पष्टीकरण करायचं आहे की काल सन्माननीय सर्वज्ञानी नेते संजय राऊत असं बोलले नाशिकला की नीलम गोरे बैठक कशी घेऊ शकतात, त्या उपसभापती आहेत त्यांनी राजकीय विषयावर बोलायचं नाही. अहो पण महोदय, आपले सर्व म्हणजे लोकसभा राज्यसभेचे नेतेसुद्धा त्या पक्षाच्या स्वतःच्या प्रचारामध्ये जातात. स्वतः शिवाजीराव देशमुख जेव्हा काँग्रेसचे नेते होते आणि विधान परिषदेचे अध्यक्ष होते तर स्वतः सोनियाजींनी तपासून घेतलं की असं सदस्य होऊ शकतात की नाही. तर सदस्य असो का नसो तुम्ही राजकीय भूमिका तुमची मांडू शकता एक, पण मी जे काही बोलले त्याच्यावर ते माझ्यावर आरोप करतायत की त्या मुस्लिम शाळांच्या मधल्या मुलांना जाऊ देऊ नका म्हणून मी निर्णय घेतला. मी कुठलाही निर्णय घेतला नाही. माझ्याकडे निवेदन दिलं त्या लोकांनी की शाळा बंद ठेवायचा निर्णय घेतलेला आहे कारण मोर्चात जायचं आहे मुलांना आणि पालकांचा त्यांना विरोध होता. माझे एवढेच शब्द होते जिल्हाधिकाऱ्यांना आणि शिक्षण संचालकांना की अशा पद्धतीने शाळा बंद ठेवता येते का. आणि शिक्षण संचालकांनी मला सांगितलं की आमच्या नियमित सुट्ट्या सोडल्या तर परस्पर शाळा बंद ठेवायचा निर्णय कुठली शाळा करू शकत नाही आणि तसा निर्णय शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतला. पण शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे तो उपसभापतींचा निर्णय नसतो. याचं शिक्षण आमच्या खासदार महोदयांना कधी होणार आहे मला कळलं नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं कारण नसताना ते माझ्यावर रागवलेले आहेत. दुसरं फारच एक ते भयंकर वाक्य बोलले की तुम्ही ड्रगच्या बाजूने आहोत का. अहो तुमच्या पक्षात असणारा जो माणूस आहे तो ललित पाटील, तो कधी उबाठातून बाहेर पडला, कधी त्याच्यावर तुम्ही कारवाई केली, त्यांनी कधी राजीनामा दिला, तो तुमच्याच पक्षात आहे, तो अटक आहे आणि तुम्ही आम्हालाच उलटे असे प्रश्न विचारताय. पण माझ्या त्याच्याबद्दल आश्चर्य मला काही वाटलं नाही कारण रोज सकाळी अर्धा तास ते असंबद्ध बोलण्याची स्पर्धा त्यांची असते. एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नसतो आणि काही जुन्या लोकांना माहिती असतील की दिवाकरांच्या नाट्यछटा म्हणून एक प्रकार होता नाट्यप्रकार, तो या संजय राऊतांच्या नाट्यछटा रोज चालू असतात.